मुंबईमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि मुंबईमध्ये आज जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। मुंबईसह उपनगरात सुद्धा जोरदार पावसाच्या सरी सध्या कोसळतात। मुंबईतल्या पावसाची सकाळची ही सध्याची स्थिती आहे। पहाटेपासून जोरदार पावसाच्या सरी मुंबई आणि उपनगरामध्ये कोसळतात आणि आज दिवसभर पावसाचा हा अंदाज हवामान विभागानं दिलेला आहे। जोरदार पाऊस आज मुंबईमध्ये असणार आहे। तर गेले 2 दिवस पावसानं थोडी उसंत घेतली होती, कमी अधिक प्रमाणामध्ये पाऊस होता, मात्र आज पुन्हा एकदा मुसळधार पावसाची स्थिती मुंबईमध्ये दिसतेय। पहाटेपासूनच अशा प्रकारे जोरदार पाऊस लागलेला आहे आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। मुंबईमध्ये काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। आज हवामान विभागानं मुंबईमध्ये पाऊस पडण्याची शक्यता ही वर्तवलेली होती, असा अंदाज वर्तवलेला होता आणि वर्तवलेल्या अंदाजानुसार पहाटेपासूनच मुंबईसह उपनगरात पावसाला सुरुवात झालेली आहे। गोवंडी, मानखुर्द, चेंबूर, सायन, दादर, दक्षिण मुंबई या भागामध्ये त्याचसोबत उपनगरामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। मागच्या आठवड्यामध्ये मुंबईसह ठाणे आणि पालघर, रत्नागिरी या जिल्ह्याला अक्षरशः पावसाने झोडपून काढलेलं होतं, जनजीवन विस्कळीत झालेलं होतं। त्यानंतर काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा पावसाला मुंबईमध्ये सुरुवात झालेली आहे। हवामान विभागाकडून काही जिल्ह्याला येलो अलर्ट तर काही जिल्ह्याला ग्रीन अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आता पहाटेपासून पडत असलेल्या या पावसामुळे रस्ते वाहतूक किंवा मग रेल्वे वाहतुकीवरती याचा कोणताही परिणाम अद्याप जाणवत नाहीये। मात्र पावसाचा जोर जर अशाच प्रकारे कायम राहिला तर मात्र मुंबईचं चित्र हे आपल्याला वेगळं दिसू शकतं। आज आठवड्याचा पहिला दिवस आहे। चाकरमानी कामावर जाण्यासाठी घरातून निघालेत आणि अशा वेळी पावसाला सुरुवात झाल्यामुळे पुन्हा एकदा मुंबईकरांची तारांबळ उडण्याची शक्यता ही वर्तवली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।